हरी ओम. श्री स्वामी समर्थ. नाथ संप्रदायी कानफाट्याचा स्वामींच्या सेवेकरी वर्गास खूप मोठा दरारा होता बरं. कारण त्याच्या मताविरुद्ध जर कोणी वागलं ना की तो लगेचच बुक्के द्यायचा सगळ्यांना. त्यामुळे सगळ्यांच्या मतानुसार त्याला आता तुरुंगामध्येच डांबून ठेवलं होतं. अधूनमधून तो स्वामींच्या दर्शनाला जात असे. एकदा स्वामी वेशी बाहेर लेंडोरी बुवांच्या मळ्यामध्ये बसले होते. बरोबर काही भक्त मंडळी पण होती. स्वामींचा ज्यांनी जय जयकार केला आणि ते ऐकलं कानफाट्यांनी, तो मग शिपायांना म्हणला मला चला घेऊन तिकडे स्वामींच्या इथे. पण शिपाई काही ऐके ना, तसा हा चिडला की आणि शिपायाच्या कमरेची तलवार घेतली काढून आणि गेला धावत 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 स्वामींकडे. अहो तिथे 5-50 सेवेकरी होते स्वामींचे शेजारी. ह्याचं ध्यान बघून सगळे गेले पळून, एक दोघच राहिले फक्त. कानफाट्यांनी स्वामींचं दर्शन घेतलं आणि स्वामी त्याच्याकडे बघत म्हणले, यहाँ क्या है? मोट के पास बैल और टोणगा है, उसके पास जाओ. गेला की कानफाट्या विहिरीकडे. तिथे एक वृद्ध ब्राह्मण बसला होता पाठमोरा. त्यानं सपासप त्याच्यावरती 7-8 वार केले. अहो जेव्हा ती मूठ गळून पडली तेव्हा हा मारायचा बंद झाला. तो मारत होता तेव्हा स्वामी महाराजांची एक टक दृष्टी त्या ब्राह्मणाकडे होती बरं. तो नंतर ब्राह्मण उठला, कसा तरी धडपडत गेला विहिरीपर्यंत, पण अति रक्तस्त्राव झाला, त्यामुळे चक्कर येऊन तो पडला बरं. सेवेकऱ्यांनी लगोलग त्याला इस्पितळामध्ये नेलं आणि केवळ 8-10 दिवसाच्या उपचारांनी तो पूर्ण बरा झाला. हा कशाचा प्रताप आहे बरं? कशाचा? तर केवळ आणि केवळ स्वामी समर्थ कृपादृष्टीचाच हा प्रताप आहे बरं.